शेतकऱ्यांच्या दालनात आव्हाडांचे अंडी आंदोलन अंडी मेल आंदोलन केले। शासकीय शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आरोप फडणवीस यांना पत्र म्हणूनच याआधीच्या राज्य सरकारांनी या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी ज्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ती अशी बातमी हाती आली आहे। 24 लाख विद्यार्थ्यांना खिचडी आणि पौष्टिक आहार दिला जायचं ते अचानक बंद करण्यात आले आहे। गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही, खास करून म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या वाढीवर परिणाम होतो। प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही, तर इव्हन त्यांच्या मेंटल अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावी हे दुर्दैवी आहे। एकीकडे आपण करोडो खोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बाकी काय ते बंद करून टाकतात। आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा खाणाऱ्या पोरांनी जगायचं का? दुधात बोनविटा पोरात टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का? गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का? मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का? या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का? आणि म्हणून आपण ही योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे BJP शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ यांनी अंड्यांचं प्रमाण वाढवलंय। हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा, कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळत युद्ध सुरूच आहे, मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि शाकाहार आणि समाज संख्येने कमी आहे। आज 90% महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी, पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असतं, राजकीय, शासकीय, त्यामुळे अंड्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी, शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स, प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय। ब्राह्मणवाद देखील तुम्ही असं म्हणले, एकंदरीत काय एकंदरीत आता वादाला शाकाहारी येतो कुठनं? हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना। आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम कॉम्प्लान, बोनविटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो आम्ही, आमची पोरं प्यायला तयार आहेत। एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र।
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पालिका इमारतीमुळे बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण परिसरातच ठाणे महापालिका प्रशासनाचा विचार. ठाणे महापालिकेच्या नवीन आलिशान प्रशासकीय इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेल्या 631 वृक्ष तोडण्याच्या तर 2097 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या प्रस्तावावरून टीका होऊ लागताच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने आता 2097 वृक्षांचे पुनर्रोपण मालिका मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेतच करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून या भागातील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर 572 कोटी रुपये खर्च करून महापालिकेची नवीन आलिशान प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत ज्या जागेवर उभारली जाणार आहे तिथे यापूर्वी भव्य असे उद्यान आहे. या उद्यानाच्या जागेचे आरक्षण बदलून तिथे महापालिका इमारत उभारण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. इमारतीच्या कामात अडसर ठरत असलेली 631 वृक्ष तोडण्याचा तर 2097 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. याबाबत पालिका प्रशासनाने हरकती आणि सूचनाही मागवल्या आहेत. सर्व प्राधिकरणांनी मान्सूनपूर्वी कामे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत. आयुक्त सौरभराव. महापालिका मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलिसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा. मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी आणि सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा यासाठी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी 30 जानेवारी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणे आहे त्या ठिकाणी पाहणी करून सर्व कामे 30 एप्रिलपर्यंत करावीत. त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वाहतूक विभाग, मेट्रो प्राधिकरण, MMRDA आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामासंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारीतील कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावी जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने राहावे असे निर्देश आयुक्त श्री राव यांनी दिले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणी रस्त्यांवर, उड्डाणपुलावर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभाग समिती निहाय कार्यकारी अभियंत्यांची येथे कॉन्क्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पद्धतीने अधिक गुणवत्तापूर्वक कामे होईल किंवा कसे हे पाहावे. शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी डेब्रिज पडलेले आहे ते तात्काळ उचलून रस्त्याच्या पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही श्री राव यांनी यावेळी दिल्या. त्याचप्रमाणे तत्वज्ञान बैठकीस ते मानपाडा जंक्शन येथे सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करणे, दोस्ती इम्पारियम समोर पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.
महापालिका कार्यक्षेत्रात नागरी विकासाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्प कामे निधी अभावी पूर्णत्वास गेलेली नाही अशा कामांबाबतचा अहवाल संबंधित प्राधिकरणांनी तयार करावा. परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आवश्यक निधीबाबत मागणी करून सदरची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येईल असेही आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले. एकूणच विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करण्याचेही आयुक्त सौरभराव यांनी सूचित केले. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार. गेली 6 महिने रखडलेले नवीन आणि पुनर्विकास प्रकल्प लागणार मार्गी. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश. ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि MIDच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश देत 29 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20,000 चौरस मीटर ते 1,50,000 चौरस मीटर बिल्डअप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमधील बांधकाम विकास नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पातील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खासदार नरेश म्हस्के, किशोर पाटकर यांनी जाहीर आभार मानले आहेत.